नमस्कार मंडळी, मी भूषण बागुल स्वागत करतो तुम्हा सर्वांचं दर्जा यूट्यूब चॅनलच्या द गजाली शोमध्ये. मंडळी, आजच्या आपल्या पाहुण्या आहेत एक वकील पेशातल्या. त्यांचं नाव आहे सीमा गडिये मॅडम. बऱ्याच वेळा सर आपण सगळ्यांनी बघितलं असेल की क्रिमिनल केसेस हे बरेचसे पुरुष वकील हँडल करतात, परंतु ह्या अशा वकील आहेत की ज्यांनी बरीच वर्ष क्रिमिनल केसेस हँडल केल्यात आणि हेच त्यांचं एक वेगळं विशेष आहे आणि त्यासाठीच आपण आज त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. नमस्कार सीमा मॅडम, स्वागत आहे तुमचं द गजाली शोमध्ये. मॅडम, तुमच्याशी भेटण्याचं सगळ्यात मोठं कारण मी मगाशी बोलल्याप्रमाणेच की क्रिमिनल केसेस ह्या बरेच वेळा आम्ही तरी बघण्यात आलेलं आहे की पुरुष वकील फार वेळा हँडल करतात, स्त्री वकील फार जास्त करून त्याकडे त्यांचा कल नसतो. म्हणून आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे की एक स्त्री असतानासुद्धा तुम्ही ही गोष्ट कशा पद्धतीने हँडल केली. त्याशिवाय तुम्ही एक चांगल्या गृहिणी आहात आणि बऱ्याच गोष्टी त्याबद्दल ऐकलेल्या, वाचनात आल्या पेपरात तुमच्याबद्दल. म्हणून आमचा खरं तर अट्टहास होता तुम्हाला भेटण्यासाठी आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात आज भेटण्यासाठी आणि आमचं मार्गदर्शन तुमच्या थ्रू होणार आहे, त्यासाठी खरोखर धन्यवाद. तर माझा पहिला प्रश्न मॅडम तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा की बऱ्याच वेळा तुम्ही आरोपींना किंवा इतर लोकांना कोर्टात वगैरे प्रश्न विचारतात, तर आज तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. याबद्दल काही तुम्हाला काही वेगळं वाटतंय का? नाही, तसं काही वेगळं वाटत. ओके मॅडम, आता तुम्ही मी जेवढं मला माहिती आहे त्याच्यात तुम्ही एक गृहिणी आहात. मला हे पण कळलं तुमच्या घरातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही स्वतः जातीने करतात. तर तुमचं हे जे काही शेड्यूल आहे, दिवसाची सुरुवात तुमची कशी होते बरं, थोडंसं जरा सांगितलं बरं होईल. मी सकाळी उठते 5:30-6ला साधारण येते जाग. ओके. उठले की माझं लक्ष असतं पहिलं की स्वयंपाक काय करायचं असं. ते ऑलरेडी रात्री फिट असतं डोक्यात की उद्या काय करायचं आहे. मग ते सकाळी स्वयंपाकाचं थोडंसं झालं की मग घरातलं काही इकडं तिकडचं असं काय राहिलंय, काय संपलंय गेलंय काय ते बघायचं आणि मग नंतर मी माझ्या कामाकडे मी सुरुवात करते. पण मॅडम, मला एक प्रश्न पडतो की तुम्ही एवढं चांगले प्रोफेशनल आहात, एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही जातीने स्वतः घरातल्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी, बारीक सारी गोष्टी तुम्ही करतात. याच्या मागचं कारण काय? कारण बघायला गेलं तर लोक बऱ्याच अशा गोष्टी इतरांकडनं करून घेतात. पण नाही, माझं असा इंटेन्शन आहे की आपण स्वतः करण्यात म्हणजे करून खायला घालण्यात एक वेगळा आनंद असतो. खरं. त्याच्यामुळे असं बघ, कामवाली जेवण करणारी बाई ठेवा, ती किती आत्मीयतेने काम करेल ह्याच्यात माझा विश्वास नाहीये. म्हणजे कसं की आपण जेवढं प्रेमाने खायला घालू तेवढं त्या खाणाऱ्याला त्याच्या अंगी लागतं. बरोबर, हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही चांगल्या इंटेन्शननी तुम्ही केलं तर तो खाणारा पण तेवढ्याच ह्यानी लाभतं त्याला ते. असं ते माझं महत्वाचं असतं. त्यामुळे मला त्रास झाला तरी मला तो वेगळा आनंद मिळतो की आपण आपल्या घरच्या लोकांना आपल्या हातून खायला घालतो. ते एक वेगळं समाधान असतं आणि आपण रिलॅक्स माइंड असतो की भले आज मला कंटाळा आलाय तर मी आज मला बाकी काय करायला जमलं नाही तर आपण डाळ खिचडी करून खाऊया. घरातलेही तेवढे सपोर्ट करतात की ठीक आहे, आज तुला कंटाळा आलाय, आज तुझं काम आहे, आम्ही डाळ खिचडी खातो. माझ्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आता 25 वर्ष झाली लग्नाला, आम्ही कधीही बाहेरून पार्सल मागवलेलं नाही. काय सांगताय? अजिबात ऍब्सोल्यूट नाही आम्ही पार्सल मागवलेलं. कधीतरी चुकूनच नाही, ऍब्सोल्यूट नाही. आम्ही बाहेर पण कधी जेवायला जात नाही हॉटेलमध्ये की आज कंटाळा आलाय, नाही. काय असेल तर आम्ही खिचडी भात करणार आणि हे करणार. मग त्यात आमचं सगळेजण छान आनंदाने खातात. कारण थोडीशी जरी खाल्ली तरी त्याच्यामध्ये प्रेम असतंच, प्लस आपलं घरातलं सात्विक असतं. आधी बेसिकली आजारी कोण पडणं ह्याचं हे असतं की बाहेरचं खाऊन उद्या परत आजारी पडून ते आपल्यालाच परत निस्तरायला लागतं की आजारी पडलंय. मग त्यापेक्षा घरचं खाऊन थोडं जरा ते एक तत्व आहे की बा आपण शक्यतो घरचं खायचं, बाहेरचं नाही. आता मॅडम, तुम्ही आहे वकिली पेशातल्या आणि सर आहेत डॉक्टर पेशातले, तर आता मला एक सांगा, ही जी गोष्ट तुम्ही बोललात ना, ऍक्च्युली ही सगळी डॉक्टरांच्या तोंडी असतात ही वाक्य. नाही, थोडंफार त्यांच्याकडनं पण येतं. म्हणजे त्यांचंही लक्ष असतं काय खायचं काय नाही खायचं, हे थोडं त्यांचं लक्ष असतंच. म्हणजे बरेचदा त्यांच्यामुळे मलाही सवय लागली की मग हे नाही खायचं ते नाही खायचं असं हे होतं. त्याच्यामुळं मॅक्झिमम माझा प्रयत्न असतो की
घरचं खायचं, बाहेरचं नाही असं. पण कारण खरं सांगतो मॅडम, म्हणजे मला आता तरी तुम्ही पहिल्या अशा व्यक्ती भेटल्यात की ज्यांनी इतक्या वर्षात कधी कुठलं पार्सल बाहेरनं Absolute मागवलेलं नाही. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे नाही. खरोखर. कधी म्हणजे आता भाजी संपली आहे तर काही वेळेला म्हणलं की आपण बाहेरून मागूया, नाही, बापरे. घरचंच खायचं असं माझं एक हे आहे की. वा. आणि ते करून घालण्यात तुम्हाला एक वेगळा, तुम्ही स्वतःला ते आनंद मानून घेतला पाहिजे की खरं, खरं. मला करून घालायचं. आणि हे आत्ताच नाहीये, मी लग्नापूर्वी सुद्धा माझं हेच होतं की माझ्या 2 भावांना मी पुण्यात घेऊन राहत होते, तेव्हा तिथेही आम्ही कधी बाहेरचं पार्सल आणलं नाही किंवा काय नाही. मी माझा स्वयंपाक करून त्यांना खायला घालून मी माझं शिक्षण केलेलं आहे. Oh my God. मी ॲब्सोल्यूट बाहेरचं काही त्यांना दिलेलं तुमचं नाही. माहेर कुठलं होतं? चिपळूण. चिपळूणचं. पण मी पुण्याला शिकायला होते. शिक्षणासाठी पुण्याला गेले. मग दोघं भाऊ काय? माझे 2 भाऊ ते मेडिकलला होते पुण्यात. त्याच्यामुळे आम्ही रूम Okay. घेऊन 3 जण राहत होतो असं. मग तिथे तुम्ही जेव्हा शिक्षणासाठी राहत होते हो. फक्त तिघच होतात, हो. आई बाबा तेव्हा सोबत नाही, नाही नव्हते. कोणी. मग तेव्हा सुद्धा तुमचं तेव्हा सुद्धा सगळं किचन होतं, सगळं होतं त्यांचं. मी सगळं करून मी 4 वाजता मी सकाळी उठायचे, त्यांचे डबे करून मी 7च्या लेक्चरला कॉलेजला हजर असायचे. म्हणजे 7 ते 10 माझं लेक्चर अटेंड करून मी 10:30ला घरी यायचे. पहिला मी माझा अभ्यास करायचे आणि मग 4-4:30ला अभ्यास करून झाला की मग संध्याकाळचा स्वयंपाक, माझा क्लास संध्याकाळचा, असं करून दिवस माझा त्याच्यात हे व्हायचं. बापरे. एक म्हणजे शिस्त हा, कधीपासूनची सुरुवातीपासूनच आहे, खूप आहे. आधीपासूनची. आधीपासून. आणि मग हे शिस्तीच्या बाबतीत जे आता आपण म्हणतो बऱ्याच जणांना आपलं आई किंवा बाबा हे फार शिस्तीचे असतात, अशा त्यांच्याकडे बऱ्याच असं तुमच्याकडे कोण होतं? आई माझी. आई प्रचंड ती शिस्त. प्रचंड शिस्तीची, कडक एकदम. हो. म्हणजे ती, मी एकटीच आहे मुलगी, हा. एकुलती एक मुलगी, पण मला असं कधी तिने असं म्हटलं नाही की ती एकटी आहे तर तिला काम नाही, असं लाडाकोडात नाही, मुलगी असं ॲब्सोल्यूट नाही. नाही. तिचं म्हणणं आहे की तुला सगळी कामं आली पाहिजेत, हो. सगळी कामं आली पाहिजेत. बापरे. आई काय करायच्या म्हणजे हाऊसवाईफ होते? हाऊसवाईफ होती आणि नंतर मग ती चिपळूणची नगराध्यक्ष होती. ओके. जेव्हा आम्ही शिक्षणाला बाहेर पडलो हा हा हा. त्यावेळेला मग तिने राजकारणात प्रवेश केला आणि मग ती 2 वेळा चिपळूणची नगराध्यक्ष होती. म्हणजे जोपर्यंत तुम्ही शिक्षणाला बाहेर पडले तोपर्यंत नव्हते, तिने घर नाही, तिने पूर्णपणे- पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आमच्यावर केलं, वाव. आमच्या शिक्षणावर आणि हे. आणि मग नंतर जेव्हा आम्ही बाहेर पडलो शिक्षणाला, मग ती ओके, राजकारणात मग त्यांनी गेली. त्यांचं एक हा, असं म्हणजे म्हणायला ते हा, मग field ती सुरू केलं. गेली, म्हणजे घरी बसून काय करायचं. हम्म. मग लोकांनी पण सांगितलं तुम्ही भाग घ्या, मग तिने वाव. घेतला. बाबा काय करायचे तुमचे? माझे वडील वकील होते. अच्छा, बाबा हो. वकील होते. ओके. बाबांच्या पेशामध्ये जावं असं तुम्हाला वाटत होतं आधीपासून? असं ऍक्च्युली का? मी वडिलांच्या खूप जवळ आहे, म्हणजे ओके, होते. आईपेक्षा जास्त. आईपेक्षा ती फार स्ट्रिक्ट आणि कडक असल्यामुळं मी तिच्या जवळ जास्त जायची नाही. हा. मी लहानपणापासून माझे वडील आणि मी असे आम्ही होतो की बरं. त्यामुळे माझ्या फार मैत्रिणी असं मला कधी गरज वाटली नाही. मला एकमेव तो माणूस होता की ज्याच्याकडे मी सगळ्या गोष्टी शेअर करायची किंवा ते माझं हे होतं. ओके. त्याच्यामुळं मी 8वीपासून त्यांचं ऑफिस जॉईन केलंय म्हटलं तरी चालेल. 8वीपासून? 8वीपासून मी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या ड्राफ्टिंगचं लिखाण आणि हे असं मी त्यांच्याबरोबर असायची. त्याच्यामुळं थोडी नाही म्हटलं तरी थोडा तुमचा हा, झुकाव तिकडे येतो. त्या बाजूला जात होता त्याच्यामुळे. ओके. बरं, म्हणजे घरच्यांचं पण मग संमती होती की ओके तुम्हाला वकील हा, व्हायचं म्हणजे बाबा. त्यांचं कसं होतं, ऍक्च्युली वडिलांचं मत होतं की मी मेडिकलला जावं म्हणून. बर बराच प्रयत्न केला त्यांनी मला वळवण्याचा तिकडे. बर. मग त्यांनी मला खूप, म्हणजे 12वीला सायन्सला घेतलं, 11वीला ॲडमिशन. बर. सावंतवाडीला भाई सावंतांचे आणि त्यांचे खूप जवळचे संबंध होते. अच्छा. तर त्यांचं असं मत होतं की तिकडे सावंतवाडीला BMS कॉलेजला ॲडमिशन भेटून आले, सगळं झालं. पण मला काय ते हे नव्हतं, नाही तिकडचं तेवढं वेळ नव्हतं. त्याच्यामुळे म्हणाले उगाच तिकडं जाऊन परत फेल होण्यापेक्षा आपली तिला हवंय ते करू दे. मग ते 12वी नंतर पण होतं LLBचं, पण ते म्हणाले नको, एवढ्या ह्याच्यात बाहेर ठेवायचं थोडं, जरा त्यांना हे वाटत होतं. मग म्हणाले BSc करूया, बघूया माइंड चेंज झालं हिचं तर असं. मग ते DMLT किंवा असं काय काय त्यांच्या डोक्यात परत ते मेडिकलच्याच ह्याच्यात घुसवायला बघत होते, पण नव्हतं. मग ठीक आहे म्हणाले, कर, तुला LLB करायचं आहे ना. मग मी पुण्याला LLBला ILSला ॲडमिशन. तुमचं प्रॉपर म्हणजे पूर्ण ठरलेलं होतंच नाही? म्हणजे त्यांनी बरेच प्रयत्न हा, करून खूप प्रयत्न केले त्यांनी मला वळवण्याचे. तुमचं काय ते डिसिजन फायनल होतच तो होताच. वा. आणि भावांच्या वेळेस वगैरे मग भावांचा डिसिजन त्यांचा सुद्धा स्वतः भावांचा की आई बाबांचा? नाही, त्यावेळेला काय झालं, ते लेट झालं ॲडमिशन. तेव्हा एकाला भावाला ते म्हणे ठीक आहे तू LLB कर म्हणून सांगितलं त्याला, आणि दुसरा होता त्याला पॉलिटेक्निकला वगैरे घेतलं होतं. पण नंतर काय झालं, त्यांना अचानक
कॉल आले मेडिकलचे ओके. आणि मग त्यांना घेतलं. ते पुण्याला होते 11वी-12वी, त्यामुळे तिकडचे त्यांना कॉल आले टिळक आयुर्वेदचे. मग त्यांना तिकडे ऍडमिशन, म्हणजे माझं फर्स्ट इयर आणि त्यांचं असं एकदम आलं एकत्र झालं. ओके. त्याच्यामुळं मग आम्ही 3 जण राहिलो होते. तुम्ही मोठ्या दोन्ही मी मोठी. भावांपेक्षा? हो. अच्छा. म्हणजे एकंदरीत असं म्हणायला की त्यांचं शिक्षण झालं असलं त्यांना वडीलधारे तुम्हीच हो, तिथे, नाही? तिथे मीच होते. बरं, मग हे शिक्षण झालं वगैरे त्यानंतर पुढे काय, म्हणजे तुम्ही पुन्हा तुमच्या चिपळूणमध्ये प्रॅक्टिस केलात? हा, मी LLB होऊन आल्यानंतर मग वडिलांकडे होते 1 वर्ष. 1 वर्ष जेमतेम झाली प्रॅक्टिस आणि मग 98ला लग्न झालं माझं. मग मी इकडे देवरुखला आले. लग्न मॅडम कसं तुमचं, लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज हो. झालेलं. ओके. आणि सर जेव्हा पहिल्यांदा आलेत, भेटलेत वगैरे, तेव्हाच एखादा काही मोमेंट आठवतं, काय वाटलं होतं सरांना बघून? नाही, असं काय नाही. म्हणजे ॲक्च्युली माझे वडील आधी सगळ्यात खुश होते की त्यांना डॉक्टर पेशाबद्दल त्यांना खूप एक अट्रॅक्शन होतं वेगळं असं. म्हणजे त्याच्यामुळं कुणीतरी आपल्या घरात डॉक्टर असावं असं त्यांची फार इच्छा होती. मग ते प्रपोजल ह्यांचं आल्यावर ते काय तसं सोडायला तयार नव्हते. म्हणाले ठीक आहे चालेल असं करून. मग म्हणाले तू कोर्ट बघून ये जाऊन तिकडे. म्हणजे अच्छा. देवरुखला कोर्ट असल्यामुळं मी सारासार विचार केला की आपल्याला कुठे बाहेर जायला नाही, इथेच आहे. इथं राहून आपण घर पण बघू शकतो आणि आपला व्यवसाय पण बघू शकतो. त्या दृष्टीने मग म्हटले ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस वगैरे सुरू करायला लागला होता, 1 वर्ष बाबांकडे पण प्रॅक्टिस केली, तोपर्यंत काय तुमचं थिंकिंगमध्ये, म्हणजे मला विचारायचं तात्पर्य आहे, जेव्हा माणूस वकील होतो ना त्याच्या थिंकिंगमध्ये काही फरक पडतो बाकीच्यांपेक्षा? आणि नाही, असं काय नाही, असं काय नाही. आपल्या विचार करण्यावर आहे. बरोबर. थिंकिंगचा काय प्रश्न, काहीच फरक नाही पडलेला तेव्हा. ओके. मग त्यानंतर तुम्ही इथे देवरुखला आला? हा, मग मी देवरुखला आले. इकडे पराडकर म्हणून सिनियर होते, त्यांना मी जॉईन झाले आल्यावरती. मग 1 वर्षभर जेमतेम आम्ही दोघं एकत्र प्रॅक्टिस केली. मग त्यांचा ॲक्सिडेंट झाला, ते गेले. ऍक्सिडेंटमध्ये गेले. त्यांच्याकडे कुठल्या केसेस यायच्या? त्यांच्याकडे असायचे सिव्हिल क्रिमिनल दोन्ही होते. दोन्ही असायच्या. मग काही पक्षकार राहिले, काही पक्षकार गेले. म्हणजे त्यांच्याबरोबर जे मी काम करत असताना माझ्याबद्दल ज्यांना म्हणजे अनुभव घेतला होता की ह्या कशा आहेत, असं कसं करतील की नाही, ते राहिले. बाकीचे मग ते गेले दुसरीकडे. अच्छा. पण मॅडम मला एक सांगा, तुम्ही हे जे जसं सिव्हिल आणि क्रिमिनल या दोन्ही केसेस आधीपासून बघत आल्या, तर तुम्हाला याच्यात आधीपासून कधी हे होतं कॉन्फिडन्स की मला हे करायचं आहे म्हणून या केस? नाही, असं काय नाही. इथं कसं असतं, तालुका लेवलला तुम्हाला सगळी कामं करावी लागतात. आलेल्या माणसाला सॅटिस्फाय करू, म्हणजे की तो अडचणीत असतो त्याला सोडवायचं असतं आपल्याला. बरोबर. मग तो कुठली तहसीलदारांकडची केस असेल, कुठलीही असेल, असं काही नाही पर्टिक्युलर कुठल्या केसमध्ये आपण असं काही स्पेशलायझेशन करू शकतो. आलेल्या माणसाला त्याच्या अडचणीतून बाहेर काढणं हे महत्वाचं असतं. बरोबर. कारण त्याला काहीच माहिती नसते, त्यामुळं सगळी कामं करायला लागतात. असं काय नाही. आता माझा थोडासा सामान्य लोकांच्या हिशोबातून एक प्रश्न, की बऱ्याच वेळा ना लोकांचं असं असतं की म्हणजे धारणाच आहे जवळपास बऱ्याच जणांची की कोर्टाची पायरी चढू नये वगैरे, हा जो प्रकार आहे ना, तर ती त्यांची जी भीती आहे ती त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणते की हे कशामुळे असावं? ऍक्च्युली कसं आहे की त्याच्यामध्ये कोर्टात की तारखा पडत जातात. आता उदाहरणार्थ समजा तुम्ही पार्टिशन सूट दाखल केलं, वाटपाचा दावा वगैरे केला, तर त्याच्यामध्ये खूप हिस्सेदार असतात. करेक्ट. आणि मग त्याच्यातला एखादा मयत झाला तर त्याचे वारस रेकॉर्ड राहणार. आता बरीच लोक मुंबईत गेलेली आहेत, मग त्यांचे ऍड्रेस माहीत नसतात, मग त्यांची बजावणी व्हायला लागते. मग परत असं ते स्टेजेस वाढत जातात, त्याला लोक कंटाळतात. बरोबर. आणि जनरल लोकांचं कसं पिक्चर मध्ये बघतात, हे असं बघील असं नाही. सगळ्या प्रोसिजर फॉलो कराव्या लागतात कोर्टाला. करेक्ट आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये काही वेळेला तुमची केस कायद्यामध्ये बसते, काही वेळेला बसत नाही. मग ती कशी बसवायची, त्याला कसं त्याच्यातून हे व्हायचं, या सगळ्या गोष्टीमध्ये डिपेंड असतं सगळं. आणि त्याच्यामुळे लोक मग कंटाळतात, मग अजून कसं होत नाही आमचं, मग काय होतं असं. लोकांना इन्स्टंट हवं असतं सगळं. पण जनरली कसं असतं, लोक आपली पण बाजू कधी वकिलांना पण अशी नीट खरी सांगत नाही, ते आपली बाजू लपवायचा प्रयत्न करतात. जेव्हा विरुद्ध पक्षकार त्याचं म्हणणं देतो किंवा तो कागद हजर करतो, तेव्हा कळतं अरे बापरे हे असं आहे का, हे तुम्हाला का नाही सांगितलं साधी, असं पण गोष्टी हे असतात. अशा वेळेस मॅडम तुमच्या काय रिॲक्शन होतं? बरं, असं तुमच्या बाबतीत पण घडलं असेल किंवा सांगताना तुम्हाला मोजकीच माहिती दिली? हो, होतं ना. काही वेळेला कसं असतं, लोकांची वकिलांकडनं एक्सपेक्टेशन्स असतात की ही केस माझ्या बाजूनीच व्हावी म्हणून, आणि त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू असतात की ह्याची केस ह्याच्या बाजूने आपण करणे. ऑल ऑफ सडन तुम्ही जर
एखादा कागद आला आणि तो तुम्हाला माहिती आहे, तर मग बट नॅचरली की त्या वकिलांची मग चिडचिड चालू होते की हे असं का नाही केलं, कारण माझ्याकडनं जर तुम्ही 100% अपेक्षा करताय की हे तुम्ही झालं पाहिजे, मग ह्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे आता पण ते कसं आहे की अनुभव माणसाला छान, म्हणजे समोरचा माणूस शिकवतो आपल्याला की आपण कशी प्रॅक्टिस करायची. मग त्याच्यावरनं मग आता आम्ही ऑलरेडी दाखल करताना किंवा माहिती गोळा करताना अजून काय कागद आहेत तुझ्याकडे, अजून काही गोष्टी लपवल्यास का, तो तुला का त्रास देतोय, काहीतरी कारण असेल, असं ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढून मग 10 वेळा विचार करून मग त्याच्यामध्ये हे करायचं. मग वाचन करून, कारण ह्या प्रोफेशन मध्ये असं आहे की तुम्हाला ॲब्सेंट माइंडेड राहून चालत नाही. चालत. तुम्हाला सतत अभ्यास असणं गरजेचंच आहे. म्हणजे तुम्ही अभ्यास नसेल तुम्ही हे प्रोफेशन करू शकत नाही चांगल्या रीतीने. बरोबर. प्रचंड अभ्यास करायला लागतो याच्यामध्ये, अगदी नॉलेज तुमचं अपडेट ठेवायला लागतं. बरोबर आहे, कारण सतत काही ना काही नवीन अमेंडमेंट वेगवेगळं येत असतं, सगळ्या गोष्टी येतात, वेगवेगळे सायटेशन्स येत असतात, बरोबर, ते वाचावे लागतात असं. आणि प्रत्येक केस आपल्याला नवीन शिकवून जाते. करेक्ट. नवीन कायदा एखादा शिकवून जाते, एखादी प्रोसिजर आपली राहते अभ्यास करायची, ती त्याच्यात अभ्यास, विरुद्ध पक्ष वकिलांकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. अरे ह्या आपल्या गोष्टी राहिल्या करायच्या, मग ते जेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला हे कळतं. असं म्हणूनच कदाचित त्याला प्रॅक्टिस म्हणतात. कारण ते शेवटी आहे, समोरच्याकडून काही गोष्टी नव्याने कळतात, समोरच्या वकिलांकडून नव्याने गोष्टी आपल्याला कळतात. प्रत्येक केस नवीन काहीतरी शिकवून जातं. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे साहजिकच तुम्हाला हळूहळू बऱ्याच वेळ हे पण कळत असलं मॅडम की माणूस जे सांगतोय त्याच्या बाबतीत तो खरं सांगतोय कितपत खोटं सांगतोय हे आपोआप हळूहळू कळायला लागत. बऱ्याच म्हणजे करायचं झालं तर तुम्हाला खूप अभ्यास करायला लागतो. एखादा दावा दाखल करायचा तो स्पॉट बघून यायला लागतो, कारण पक्षकार सांगतात एक माहिती, कागद एक वेगळं बोलतोय आणि तिथली असलेली वस्तुस्थिती वेगळी असते. मारामारीची केस असेल तर तुम्हाला तो स्पॉट बघायला लागतो जाऊन, ऍक्सिडेंटची केस असेल तर तो स्पॉट बघायला लागतो जाऊन. मला हे विचारायचं की बऱ्याच आता तुम्ही म्हटलं स्पॉट बघायला लागतो, बरोबर, ते माहिती, ते स्पॉट बघितल्यावर असं वेगळं काय तुम्हाला जाणवतं? नाही, ऍक्च्युली कसं असतं, स्पॉट बघितल्यावर मग माहिती घेणं सोपं जातं. म्हणजे पोलिसांनी ते त्यांचं जे पंचनामे किंवा हे केलं लिहिलेले असतात ते जनरली त्यांच्या प्रोसिजरमध्ये असतात, लिहितात. पण जागेवर गेल्यावर तुम्हाला खूप चांगली माहिती मिळते. तुम्हाला क्रॉस घ्यायला किंवा खरी वस्तुस्थिती रेकॉर्डवर आणायला, काही गोष्टी लपवलेल्या असतात त्यांनी सुद्धा, त्या तुम्हाला बाहेर काढायला सोपं जातं. म्हणून ऍक्च्युली प्रत्यक्ष म्हणजे माझी तरी पद्धत आहे की एखाद्या केसमध्ये जर ते केस पेपर वाचून जर आपल्याला काय सॅटिस्फॅक्शन होत नसेल, एक्झॅक्ट आयडिया येत नसेल, तर सरळ जाऊन स्पॉट बघणे, आजूबाजूच्या सगळ्या सर्कमस्टन्सेस काय ह्या सगळ्या तिथे जाऊन कळू शकतात आपल्याला. खरं. अजून एक माझं महत्त्वाचं की आता जसं एखादी आता जी कुठली केस तुम्ही तुमच्याकडे येते तर तुमची प्रोसिजर काय असते मॅडम? त्याचे काय टप्पे ठरलेले असतात साधारण? आता सिव्हिलचं असतं, तुम्ही दावा दाखल करता त्यावेळेला तो पहिल्यांदा सूट फाईल होतं. फाईल झाल्यानंतर मग विरुद्ध पक्षकारांना समन्स जातं. त्यांना ते आले ते अपियर होतात, त्याच्यावर तुमचं म्हणणं देतात. मग त्याच्यानंतर कोर्ट वादाचे मुद्दे काढतं तुमच्या दोघांचे, आणि मग इव्हिडन्स कागदपत्र काय हजर करायचे असेल पुराव्याचे ते द्यायचे, आणि मग इव्हिडन्स चालू होतो, ओरल इव्हिडन्स चालू होतो. दोन्ही पक्षकारांचा ओरल इव्हिडन्स झाला की मग आर्ग्युमेंट आणि निकाल, अशा त्या स्टेजेस असतात. आता ह्या दरम्यानच्या काळामध्ये एखादा पक्षकार मयत झाला विरुद्ध, तर त्याचे वारस रेकॉर्ड आणायला लागतात. आपला पक्षकार मयत झाला त्याचे वारस रेकॉर्ड आणायला लागतात. ह्या सगळ्या प्रोसिजर असतात. आता म्हणजे एकंदरीत जसं आपण पहिला जो सुरुवात जिथनं केली की लोक घाबरतात, बरोबर, कोर्ट वगैरे कशी, त्याचं कारण हेच बरोबर. पण बघायला गेलं तर या सगळ्या गोष्टी, ह्या प्रोसेस, ही टप्पे पार करणं गरजेचंच आहे. ते तुम्ही स्किप करू शकत नाही. कारण एखादं स्किप केली आणि मग समजा दावा तुमच्या बाजूने झाला, एखादं हे स्किप झालं आणि तर त्याला विरुद्ध याला चान्स मिळतो, बरोबर, की अपिलामध्ये जाऊन की ही प्रोसिजर फॉलो नाही केली, मग हे नाही केलं, पुन्हा ते मॅटर रिमांड होतं खाली, ती प्रोसिजर फॉलो करा म्हणून. असं ते होऊ नये म्हणून प्रॉपर प्रोसिजरने जायला. आणि बऱ्याच वेळा म्हणजे जे खडे फोडले जातात की न्याय व्यवस्था फारच रटाळा किंवा अशा पद्धती, ते ऍक्च्युली ऍक्च्युली कसं आहे की तुमचे कागदपत्र गोळा करायलाच वेळ जातो. खरं. ते मिळायला जोपर्यंत आम्ही सॅटिस्फाय होत नाही, एखाद्या दाव्यामध्ये WS द्यायचे, कैफियत द्यायची, आपलं म्हणणं मांडायचं,
पण ते मांडण्यासाठी कागद तर पाहिजेत ना. बरोबर. मग ते मिळवण्यासाठी ते ऍक्च्युली पक्षकारांना कळत नाही की आपण कुठले कागद गोळा द्यायला करायचे. हवेत. बरोबर. मग ते आम्हाला अभ्यास करून सांगायला लागते, बा हा कागद आण, मग हा इथून आण, तिथून आण, अशा सगळ्या ह्याच्यात मग तो वेळ जातो. बरोबर. त्याला कारण आहे, म्हणजे असं काय नाही की मुद्दामून पुढं मुद्दामून ढकलतात ढकललं जातं असं. असा काही विषय. वेळेला असं तर कोर्ट रजेवर गेलं तर मागची तारीख पुढं गेली, किंवा काही वेळेला समोरचे पक्षकारांचे वकील नसतात, काही वेळेला आम्हाला अडचणी असतात. एक्झॅक्टली. की माहिती असतं की आज आपण डावा चालवला तर आपल्याकडे अजून माहिती यायची आहे. कारण पक्षकार काय प्रत्येक वेळेला माहिती देतच असं नाही, बरोबर. ती तुम्हाला काढावी लागते त्याच्या तोंडून. करेक्ट आहे. तुम्हाला ते कळलं पाहिजे की ह्याच्याकडनं काय आपण एक्झॅक्ट माहिती घ्यायची. त्याला काहीच तो असं कागद देतो, हे बघा तुमचं आणि काय ते करा, असं नाही. म्हणजे बघायला गेलं तर तुमचा जो स्टडी आहे फक्त तेवढाच तो यूज नाहीये, त्याच्या बाहेरचा हा खूप मोठा टास्क आहे तुमच्यासाठी. करायला लागतं सगळं त्याच्याकडनं. खूप मोठा. हा, मग ती माहिती घेतल्याशिवाय तुम्ही काही करूच शकत नाही ना. सगळी डिटेल माहिती घ्यायला लागते. करेक्ट आहे. व्यवस्थित त्याच्याकडे. त्याला काहीच कळत नाही की आपल्याला काय हवंय काय नाही. बरोबर. आणि बघायला गेलं तर म्हणजे कॉमन पीपल जे त्यांना ही न्यायव्यवस्थेची ही जी भाषा आहे ही जरा तेवढी जड नाही, जड होतेच. म्हणजे त्यांना कसं आहे, आता तुम्हाला शब्द जे आहेत कायदेशीर शब्द, बरोबर. आता जेव्हा आम्ही उलट तपास, आपला पक्षकार जेव्हा उलट तपास क्रॉससाठी उभा राहतो तेव्हा त्याला सगळी माहिती द्यायला लागते. म्हणजे लहान मुलांना शिकवतो तसं सगळं द्यायला लागतं, कारण त्यांना ती लँग्वेज माहीत नसते. त्यामुळं मग ती त्यांना शिकवणं माझी तरी पद्धत आहे. मी फुल प्रिपेअर्ड केल्याशिवाय मी कधी उभं करत नाही कठड्यामध्ये, किंवा त्याची भीती घालवायची. त्याला काय प्रश्न विचारतील, त्याला काही सगळी देऊन म्हणजे पक्षकारांना अभ्यास करायला लावायचा की आपली केस काय आहे, तुम्ही आधी अभ्यास करा, मग विरुद्ध काय विचारतील ना. कारण हे सगळं तयार आम्ही केलेलं आहे. एक्झॅक्टली. आणि ते तुम्ही कायद्याची भाषा, मग ते तुम्हाला वाचता आलं पाहिजे ना. नाही तर मग सांगतात की नाही वकिलांनी तयार केलं, आम्हाला माहित नाही, असं होतं ते. त्याच्यामुळे त्यांना ते पूर्ण सगळं शिकवायला लागतं त्यांना. म्हणजे आता ट्रायल कोर्टामध्ये आमचं जे आहे ट्रायल कोर्ट आहे. बरोबर. तिथं खरं प्रकरण तिथं शिजून मग वरती पुढे जातं ते. असं आहे ते. त्यामुळं आपला हे बसवताना इथंच प्रिकॉशन घेऊन ते बसवायला. एकदा चूक झाली की ती परत दुरुस्त होत नाही. खरं आहे. मला म्हणजे आता ते खूपच चॅलेंजिंग वाटायला लागलं हे ऐकल्यावरती. यार ठीक आहे, फक्त पुस्तकी ज्ञानावरती ते संपूर्ण डिपेंड नाहीच आहे. बऱ्याच गोष्टी या बाहेरच्या आहेत की, आणि ते म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला स्पून फिडिंग करतच आहे. ते प्रॅक्टिकल नॉलेज टोटल वेगळं आहे. म्हणजे प्रोसिजर ती पुस्तकी आणि ही वेगळं आहे. बरोबर. आणि आता असं वाटतं की काही ठिकाणी उगाच न्यायव्यवस्थेला किंवा नाही, ते कसं आहे म्हणजे पिक्चर मध्ये किंवा मीडियावाल्यांनी खूप त्याचं हे केलेलं आहे. बरोबर. ऍक्च्युली आम्ही प्रॅक्टिस करतो, आम्हाला माहितीये काय तिथं असतं, का तारखा पुढे जातात, काय त्याला अनेक कारणं असतात. असं काय हे नसतं. आणि हे सुद्धा पक्षकारांच्या भल्यासाठीच असतं. बरोबर. हो. ते त्यांना हे होत नाही की आज आता माझा जर विटनेस प्रिपेअर नाहीये, त्याला काही बोलताच येत नाही. बरोबर. तर मी सांगणार ना की आज बा नको तुझी साक्ष, तुला काहीच बोलता येत नाही, साहजिक आहे. उद्याच पुढची तारीख घेऊ. त्याच्याच काय म्हणतात विरोधात पडेल त्या गोष्टी. तो जर आणि मग त्याला जर नुसताच उभा केला तर काय मग शेवटी काहीच नाही. मग त्यात आमचंही फेल्युअर असतं ना. ऑब्व्हियसली पक्षकाराचं फेल्युअर म्हणजे आम्हालाही गिल्ट वाटतं की आपण काय केलं नाही म्हणून ह्याचं केस विरुद्ध गेली, असं होतं. बरोबर. थोडे एफर्ट्स घ्यायचे लागतात त्यांच्यासाठी. बरं मॅडम, असं कधी काय झालंय की आता जसं तुम्ही म्हटलं की समोरची साक्ष घेताना वगैरे, की बऱ्याच वेळा मी असं ऐकलंय की खूप हास्यास्पद गोष्टी पण घडतात. हा, घडतात. अशा बऱ्याच गोष्टी घडतात. म्हणजे कुठला किस्सा एखादा आठवतोय तुम्हाला? असं होतं बरेचदा. काही लोकांना असं फ्लुएंटली माहीत नसतं, किंवा आपले दैनंदिन जे शब्द असतात इंटिरियरच्या लोकांचे वगैरे जे काही शब्द असतात काही वेळेला कळत नाही. असं म्हणजे काय हे होतं. एकदा चिपळूणला असं घडलं होतं कोर्टामध्ये की ते जनरली शपथ घ्यायला लावतात ना, देवा शपथ मी खरं सांगेन असं वगैरे बोलतात. तर ती बाई होती, गावातलीच होती ती. असं तर तिला ते शिकवलेलं असतं ना. मग साहेब सांगतात की घ्या शपथ, मी देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही असं. तर ती बाई पटकन असं बोलली की मी देवा शपथ खरं सांगते, खोटं बोलणार नाही. आणि मग खोटं बोललीस तर म्हणाले असं जसे, तर तिला असं बोलायचं होतं की तुमची
वाण माझं तोंड असं ती पटकन उलट बोलली असं म्हणजे ते सगळं हसायला लागले. मग तिच्या लक्षात आलं अरे आपण असं काय बोललं. मग ती आपली 100 वेळा साहेबांना साहेब चुकलं माझं साहेब ठीक आहे ओके म्हणाले. म्हणजे ते असं हे होतं जनरली आपण डिप्रेशन येतं तिथे उभं राहिलं किंवा आपली नेहमीची भाषा असते पटकन बोलतो. बरोबर. काही शब्द कळत नाहीत म्हणजे आपले जे इकडचे शब्द असतात गावातले वगैरे असे काय ते काही वेळेला शब्द कळत नाहीत. कधीतरी असं होतं. बरोबर. याच्यात आणखीन एक गोष्ट आहे ना मला म्हणजे बरंच त्याचं खूप अप्रूप वाटतं की जसे जज साहेब येतात वगैरे सगळे उभे राहतात वगैरे तो जो एक त्यांना केला जातो वगैरे सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्यामध्ये ना कॉमन पीपलला ह्या गोष्टी माहिती नसतात ते औपचारिकता. तर मला एक इच्छा की ती मला जाणून घ्यायची काय औपचारिकता असते ते म्हणजे आपल्यामुळे ते इतर प्रेक्षकांना वगैरे सगळ्यांना कळेल ते जे भाव करतात वगैरे जो विषय ना. नाही ऍक्च्युली कसं असतो तो रिस्पेक्ट आहे तो ऑनर आहे कोर्टाचा तो त्याच्यामुळं तिथं सगळं म्हणजे शिस्तीतच सगळं हे होतं म्हणजे तो एक अपमान असतो ना तिथे. आपण डेकोरम तो मेंटेन करायला लागतो सगळ्यांना. बरोबर. त्याच्यामुळं असं नाही कोणी उठलं आणि काही बोललं असं नाही. त्याची प्रोसिजर आहे ती वेगळी. विटनेस बॉक्समध्ये साक्षीदाराला तुम्हाला जनतेला सुद्धा आपण बसायची हे असते म्हणजे फक्त त्यांनी त्यांच्या वर्तनावरून कुठेही कोर्टाच्या कामकाजात डिस्टर्बन्स येता का असं आहे. तुम्ही मोबाईल घेऊन बसाल तिथे तुमचे रिंग झाली असं हे तर त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येता का म्हणा. एव्हिडन्स रेकॉर्ड करायचा असतो ह्या सगळ्यात डिस्टर्बन्स येतात. बऱ्याचशा आजपर्यंत बऱ्याचशा लोकांनी मी असं कोर्ट बघितलेलं पण नाही ना म्हणून माझं एक होतं की ओके त्यांना पण एक कळू देत की काय विषय असतो हा सगळा. नाही असं काय नाही तुम्ही तिथं काय असं भीती किंवा असं काय हे नसतं. ऍक्च्युली ते कोर्टाचा डेकोरम मेंटेन करण्यासाठी सगळं ते शिस्तबद्ध हे असतं. ओके ओके मॅडम मला ना एक प्रश्न बऱ्याच वेळा पडतो की ॲक्च्युली मला खरं तर ह्या पेशातलं जास्त डिटेल माहिती नाही. तर मी बघितले काही ठिकाणी ना जज जे आहेत ना त्यांचं वय थोडं कमी आहे पण समोर उभे असणारे वकील आहेत ना त्यांचं वय जास्त आहे. तर मग यांची जी प्रोसेस असते ना जज होण्याची वकिलांचं तर ती काय प्रोसेस असते त्याचं काय असतं. ॲक्च्युली पूर्वी कसं होतं की एक 5 वर्ष किंवा 7 वर्ष प्रॅक्टिस केलेले मग ती JMFCची परीक्षा असते बरोबर सुरुवातीला. आता म्हणजे JMFCची परीक्षा असते ती म्हणजे तालुक्यापासनं सुरू होते ते JMFC जे असतात ते. आता डिस्ट्रिक्ट जजची पण डायरेक्ट परीक्षा आलेली आहे. अच्छा. तर ती म्हणजे ज्यांची 10 वर्ष प्रॅक्टिस झालेली आहे किंवा मग त्या परीक्षा देऊन त्यांना ते अपॉइंट होतात. पूर्वी कसं व्हायचं प्रॅक्टिस करणारे मग परीक्षा द्यायचे आणि मग त्यांची अपॉइंटमेंट व्हायची. आता कसं आहे की नवीन जी मुलं आहेत ती परीक्षा झाली त्यांचं फर्स्ट क्लास वगैरे असेल त्यांना थ्रू आउट सगळीकडे तर मग ते परीक्षा देऊन ते डायरेक्ट जज म्हणून अपॉइंट होतात आणि म्हणून ते कमी एज असतं. मॅडम तुमच्या मते म्हणजे आता तुमचा इतका एक्सपिरियन्स त्याच्यात तुम्हाला काय वाटतं की एक वकिलाची भूमिका जी आहे ती जास्त सोपी आहे की एक जजची भूमिका सोपी आहे. नाही तसं नाही दोघांची भूमिका तेवढीच हे आहे कारण आपली बाजू आपण अभ्यास करून आम्ही आर्ग्युमेंट करून मोकळं होतो. बरोबर. वरती जज ना ती दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून त्यांच्या वकिलांचे मुद्दे ऐकून परत स्वतः अभ्यास करून ती केस पुटअप व्यवस्थित केली की नाही त्यांचंही काम तेवढंच महत्वाचं असतं. तेवढंही त्यांना पण खूप अभ्यास करावा लागतो. तेवढाच त्यांना आम्ही काय करतो आर्ग्युमेंट करतो विषय संपला ठीक आहे माझी बाजू मांडली मी पण त्यांना दोन्ही काय सांगितलंय तेवढा सगळे मुद्दे लक्षात ठेवून समोर केस काय आहे पुरावे काय आहेत ह्या सगळ्याचा विचार करून कायदा काय आहे हे सगळं बघून मग त्यांना तो डिसिजन द्यायचा असतो. त्यामुळे त्यांचा जॉबही तेवढाच महत्वाचा असतो. म्हणजे ते आता हे झालं तुमच्यापर्यंत आपण मगाशी बोललो की बरेच गोष्टी कारणीभूत असतात केस लांबण्यामध्ये म्हणजे त्यांचं परत आणखीन त्यांचा तो वेळ लागेल. हा नाही ते जनरली केस चालू असताना साधारण थोडंफार ते त्यांचा विचार म्हणजे असतोच म्हणजे ते त्यांचा अभ्यास किंवा त्याच्या ह्याच्यानं परंतु आर्ग्युमेंट झाल्यानंतर निकाल देताना ते काय फार वेळ काढत नाहीत. बरं एखाद दुसरी तारीख पुढे नाही तर सांगेल त्या डेटला ते निकाल देतात असं तिथून कधी डिले होत नाही शक्यतो होत नाही डिले त्यांचं. मॅडम तुमच्या आता इतकी वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करता ते वेगवेगळ्या केसेस तुमच्या समोर आल्यात तर असं कधी झालंय का की अगदी क्षुल्लक केस आहे परंतु ती काही ना काही कारणांमुळे छोट्या मोठ्या कामामध्ये ती रटाळपणे रेंगाळत गेली लांबत गेली असं कधी काही नाही असं कधी होत नाही जनरली कारण शेवटी प्रोसिजर आहे. बरोबर काही गोष्टींच्या प्रोसिजर आहेत त्या
पार पडल्या की ती होते. फार असं काही वेळ लागत नाही. कसं आहे, पहिल्या पायरीवरून डायरेक्ट शेवटच्या पायरीवर उडी नाही टाकू शकत. हे आम्हाला सांगायला लागतं पक्षाला की मला, तो म्हणतो ना माझं लगेच हे करा, असं नाही. पहिल्या पायरीवर मला शेवटच्या पायरीवर नाही, मला ह्या पायऱ्या हे करतच करू शकत नाही करू शकत असं. आणि दुसरं आणखीन की आता एवढ्या तुमच्या केसेसमध्ये तुम्हाला असं कधी जाणवलं की ही केस माझ्यासाठी प्रचंड त्रासदायक ठरली, खूप टफ गेली, खूप त्याच्यासाठी डोकं खर्ची झालं, अशा कुठल्या काही केसेसचा तुम्हाला अनुभव आठवतोय? नाही, जनरली आता माझ्याकडे सगळ्या बऱ्याचशा सिव्हिलच्या केसेस आहेत. ओके. पण त्याच्यात होतं म्हणजे असं भरपूर मेहनत घ्यावी लागते, अभ्यास भरपूर करायला लागतो, वाचन खूप करायला लागतं असं. बरं, आता हा जो विषय झाला तुमचा प्रोफेशनचा, तर दुसरी गोष्ट, एकीकडे तुमचे मिस्टर डॉक्टर आहेत, बरोबर, अगदी दोन अपोजिट म्हणता येईल प्रोफेशन. तर ह्या तुमच्या प्रोफेशनचा तुमच्या घरामध्ये कुठे कुठे थोडा थोडा तुमचा जो काही इफेक्ट येत असेल तो कसा येतो, त्याला तुम्ही कसं हँडल करतात काय? नाही तसं काय, ते स्वतः बिझी आहेत खूप. बरोबर. ते सकाळी जातात, ते संध्याकाळी रात्री येतात, त्याच्यामुळे फार कमी वेळ मिळतो आम्हाला. म्हणजे वाद घालायला पण आम्हाला कमी वेळ मिळतो असं बोलणं बाजूला. त्याच्यामुळं काय होतं की काही वेळेला माझं शेअरिंग असतं त्यांच्याशी, व माझं जनरली माझंच असतं जास्त, किंवा माझं आज असं झालं तसं झालं, माझं उद्या हे चालायचंय ते चालायचं. जरा गडबड दिसली की घरच्यांना थोडं समजतं की उद्या काहीतरी, बाबा मॅडमचं काहीतरी, उद्या काहीतरी हे चालायचंय. अभ्यास असतो माझा आल्यावरती, मग मी आले की जनरली माझं जे उद्या काय मॅटर चालायचं त्याचा मी पहिला अभ्यास करते आधी. बरोबर. मग नंतर ते लोक पण लेट येतात, त्यामुळे नंतर मग स्वयंपाकाचं काय असेल ते मी नंतर बघते, काय बघूया नंतर. आधी आली मी पहिल्यांदी माझा अभ्यास करते, असं होतं. आता मगाशी तुम्ही म्हटलं की आम्हाला वाद करायला पाहिजे जास्त वेळ नाही, दोघंही मी सकाळी 8:30ला बाहेर पडते, ते पण सकाळी 8:30ला बाहेर पडतात. मी संध्याकाळी 7 वाजता येते, ते 8:30ला येतात, 8-8:30ला येतात. त्याच्यामुळं काय असेल ते घरातलं आवरलं की थोडंसं काय बोलणं झालं की झोपलं, उद्याची डोक्यात विचार चालू असतात. पण तरी सुद्धा जसं लग्न म्हटलं की कधी ना कधी वाद हे घडत, मग त्या वादात नेहमी तुम्ही जिंकत असाल ना? नाही, असं काय नाही. तसं माझं वैयक्तिक मत आहे की आपण कधी असं हारजीत असं इश्यू करायचा नाही. अदरवाईज तुम्ही दोघं एकत्र राहू शकत कुठल्याही प्रोफेशनचं. असा कोणीतरी एकाने माघार घेतलं की असं हे होतं. आणि एवढे आपल्याला एकत्र राहायचं आहे हे आधी डोक्यात ठेवायला पाहिजे. बरोबर. आपण दोघं एकत्र राहायचे. होत असतील तात्विक वाद होतात, तो प्रश्न नाही, पण त्याला किती ताणायचं हे पण तुम्ही लक्षात घेतलं. ठीक आहे, वाद झाला, संपला विषय, नंतर तुम्ही तेवढ्याच ह्यानी दोघांनी परत असं जर केलं वाद म्हणजे असं होऊ नये. आणि प्रत्येकाने ठरवायचंय आपण किती वाढवायचं आणि किती हे करायचं. आता बघा ना, आता तुमच्या तोंडी ही वाक्य आहे एका वकिलाच्या तोंडी, बघायला गेलं तर वकिलांकडेच बऱ्याच वेळा घरातली भांडणं जातात किंवा डिवोर्सचे केसेस जातात, आहे ना. तुम्ही याच्यातलं कधी काही तुमच्याकडे असं आलं असं कुठलं की फॅमिली रिलेटेड जो विषय की जो अगदी ताटातुटीपर्यंत पोहोचलेला आहे वगैरे, असं काय? हो, आता बरेच झाले तसे. म्हणजे एक माझा अनुभव सांगते. एक बाई होती, ती माझ्याकडे नव्हती, तिचा नवराची केस होती माझ्याकडे. आणि पक्षकार मी मगाशी म्हटलं ना की खरी माहिती सांगत नाही, त्याचं मला एक तिथं हे पटलं की मी त्याच्यातर्फे होते. ती बाई आहे ना, मी तिचं जवळजवळ ती 20 वर्ष त्याच्यापासून सेपरेट राहत होती. 20 वर्ष सेपरेट राहत होती. आणि मग तिने नंतर केस दाखल केली. तर मला पण कळे नाही की इतके वर्ष तिच्या मुली मोठ्या, इतके वर्ष या बाईने का केस दाखल केली. मला काही ते रिझन ठीक आहे असेल. ती बाई, आम्ही बरेचदा कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न केला ना, ती बाई मी समोर आली ना की तोंड वाकडं करायची किंवा माझ्याकडे रागाने बघायची. ती म्हणजे मीच तिची हे असं तिला हे वाटायचं. बरं, ह्याला पण विचारलं, अरे एवढं का ती हे करते असं. तर नाही म्हणत, हा तिच्या तक्रारी सांगायच्या. एकदा तो तारखेला आला नव्हता म्हणून मी फोन लावला त्याच्या. फोन लावला तर एका लेडीने उचलला फोन. मी म्हटलं कोण बोलतंय? तर त्या म्हणाल्या मी त्यांची बायको बोलते. अरे, म्हणजे त्यांनी लग्न केलेलं होतं हे मला माहीतच नाही. आणि हे त्या बाईला माहिती होतं की ह्यांनी दुसरं लग्न केलंय आणि म्हणून तिने केस दाखल केली होती. मग माझी अरे बाप रे, म्हटलं अहो तुम्ही सांगितलं का नाही तुमचं लग्न झालंय ते? नाही झालंय, नाही सांगितलं मी असं. अरे पण म्हणजे मग माझं सगळंच चुकलं ना, माझी थेरी सगळी चुकली, सगळं झालं असं झालं. नंतर काय झालं, तिला मुलगा झाला होता त्या बाईला, दुसऱ्या वाईफला मुलगा होता तो. तर हिला 2 मुली होत्या, मोठ्या होत्या, म्हणजे 18-19 वर्षाच्या अशा मुली होत्या.
नंतर काय झालं, मेन टाईम ती मयत झाली. ती दुसरी बायको जी होती ना त्यांची, ती मयत झाली. मयत झाल्यावरती मग आम्ही कॉम्प्रोमाइजला बसलो वगैरे असं काय कोण जाणे. तर तो मुलगा जो होता छोटा, 3-3.5 वर्षाचा मुलगा होता, तो तिने घेतला. त्या पहिल्या वाईफनी तो घेतला आणि मग तो मुलगा काय तिला सोडेन. त्याला सांगितलं की बाई तुझी आई आहे असं करून. त्या 2 मुली होत्या. तो मुलगा तिच्यात एवढा हे झाला ना, म्हणजे असं हे म्हणजे अगदी आम्ही घटस्फोटापर्यंत आलो होतो की आता नाही की हे काय एकंदर वर्तनावरून दिसलं की ह्यांनी हे काय एकत्र येणार नाही. आणि ऑल ऑफ सडन त्या मुलामुळे चेंज झाला म्हणजे असं हे. आणि मग ते दोघं आता इतके व्यवस्थित आहेत, सगळं चांगलं. तो मुलगा मुद्दामून आम्हाला तिने दाखवायला कोर्टात आणला होता. तर मी तिला म्हटलं मजा आहे तुझी, म्हटलं तुला म्हटलं आयता मुलगा मिळाला म्हटलं हा. ती एवढी हे झाली ना, म्हणाली होय बाई म्हणाली. मग म्हटलं तू एवढं माझ्यावर म्हटलं राग करायचीस किंवा समोर आली तर असं. मला माहिती होतं ह्यांनी लग्न केले म्हणून म्हणाले मी तुमचा राग करायची. आता माझा राग करून काय करणार तू असं. तिला असं म्हणत की तुम्हाला माहितीये तरी तुम्ही त्याचीच बाजू घेऊन हे करताय असं वगैरे, असा तो इन्सिडेंट. पण आता तो मुलगा एवढा म्हणजे छान आहे की म्हणजे तिला सोडत नाही अजिबात. त्या इतकं छान त्यांचं चाललंय. पण आम्हाला त्याचंही सॅटिस्फॅक्शन मिळतं की ठीक आहे आपल्याला केसेस लढवून पैसे मिळणार ह्या गोष्टी आलायदा, पण हे एक वेगळं समाधान असतं की ठीक आहे त्यांचं चांगलं चाललंय असं. बरोबर. नाही म्हणजे बघा ना किती छान. म्हणजे एकीकडे तिथे बऱ्याचशा वाईट गोष्टी घडत असतात, तिथे एक चांगली गोष्ट तुम्हाला किती समाधान देऊन जाते. आता तेच मगाशी जे तुम्ही सांगितलं ना की तारखावर तारखा पडतात, ते सुद्धा लोकांच्या हातात आहे आपली केस लवकर मिटवणं किंवा हे करणं. क्षुल्लक कारणं असतात, क्षुल्लक कारणं असतात की कुठेतरी इगो असतो आणि त्या इगो हर्ट झाला, कुठेतरी बहीण भावांचे वाद असतात, कोणीतरी काहीतरी बोलतं, नवरा बायकोचे वाद असतात काहीतरी. पण ते कुठेतरी नातेवाईकांनी सुद्धा काही वेळेला ते इगोइस्टिक करून ठेवलेलं असतं. नातेवाईकांनी त्यांनी घातलेलं असतं. ऍक्च्युली त्या दोघांची काय भांडणं नसतात. मग अशा वेळेला आपण म्हणू ना मेडिएशन आहे. मेडिएशनची आता संकल्पना चांगली आहे. म्हणजे मेडिएशन आहे की CPC मध्येच त्याच्यामध्ये मेडिएशन आहे, लोकन्यायालय आहे. तर या माध्यमातून तुम्ही तुमच्या केसेस लवकर निकाली करू शकता. बरोबर. मेडिएशन आहे म्हणजे मेडिएशन मध्ये असं असतं की मेडिएटर असतात कोर्टामधले. आता जज मेडिएटर असतात, म्हणजे या कोर्टातली केस त्या कोर्टातले जज मेडिएशन करतात. आणि किंवा वकील मेडिएटर असतात. मी स्वतः पण मेडिएटर आहे. तर वकील मेडिएटर असतात. मग ते तुमच्या 2 पक्षकारांची बाजू ऐकून घेतात, तुमची केस ऐकून घेतात. त्यांचा वैयक्तिक तुमच्या केसशी काही संबंध नसतो. म्हणजे त्यांच्या समोर तुम्ही तुमच्या मनातली सगळी गोष्ट शेअर करू शकतात. बरोबर, सगळ्या गोष्टी. पण ते कुठं असं कोर्टात जाऊन पुरावा देत नाहीत किंवा ह्यांनी माझ्याशी असं कबूल केलं. त्या सगळ्या गोष्टी गुप्त असतात. आयदर तुमचं मेडिएशन नाही जात, तुमचं आयदर सक्सेसफुल किंवा अनसक्सेसफुल असा रिपोर्ट ते देतात. किंवा ह्यांना समजवणे 60 दिवसाच्या आत त्यांनी ते मेडिएशन करून रिपोर्ट कोर्टाकडे द्यायचं की बा ठीक आहे ह्यांचं संपलंय, चांगलं झालंय ह्यांचं. जो काय अग्रीमेंट त्यांचं मेडिएशन ठरतं बा असं ह्यांची तडजोड झाली ती कोर्टासमोर दिली जाते. त्याला शिक्कामोर्तब होतं आणि तो हुकुमनामा म्हणून पुढे त्याचं हे होतं असं. लोकन्यायालय आहे. लोकन्यायालयामध्ये तुम्ही केसेस मिटवू शकता. तिथं तुमचे क्षुल्लक वाद असतात, हद्दीवरून वाद असतात, ते तुम्ही मिटवू शकता. हद्दीवरून वाद, पार्टिशन सूट असतात. एका आई वडिलांची 4 मुलं आहेत, 4 भाग होणारच आहे. मग कशाला तुम्ही तिथं वर्षानुवर्ष केसेस लढवत राहताय. बरोबर. अशा गोष्टी एका आंब्याच्या झाडावरून लोक 20-20 वर्ष दावे चालवत आहेत. हे काय इगोइस्टिक आहे. हा मला ऐकायला आवडेल विषय. एखाद्या एक बांध आहे, त्या बांधावरती झाड आहे, ते झाड तुझं आहे की माझं आहे. ते एका आंब्याच्या झाडावरून लोक 20-20 वर्ष म्हणजे आजोबा मरतो, वडील मरतात, नातू येतो दाव्या चालवायला, तरी त्यांचा वाद संपत नाही. म्हणजे हा वाद तुमचा, तुम्ही हद्द ठरवून घेतली बरोबर, तर तुमचा वाद संपतो. तुझ्या ह्याच्यात झाड आहे की माझ्या ह्याच्यात आहे. तुम्हाला माहिती असतं जरी तुझ्या हद्दीत असलं तरी हे झाड कुणी लावलंय असेल ज्याचं त्याला देऊन टाका, विषय संपवून टाका ना. पण त्याच्यासाठी लोक कुठंतरी नाही ते माझं आहे किंवा तुला कसं मी नमवेन, मी कसा जिंकून दाखवेन, अशा गोष्टीत कुठंतरी 20-20 वर्ष लोक दावे चालवतात. आमच्या इथे मी इथलं देवरुखचंच एक प्रकरण होतं ते मी केलंय. अर्ध्या गुंठ्या जागेसाठी 2000 पासून दावा त्यांचा पेंडिंग होता. अर्धा गुंठ्या जागेपासून 2000 सालापासून. मग त्याच्यामध्ये मेडिएशन करून
त्यांचे वाद एकत्र दोन्ही ह्यांना बोलवून आम्ही आमच्या पक्षाला जरा तू 2 पावलं मागं ये, बरोबर, काहीतरी मिटण्यासाठी प्रयत्न करा, Correct. असं करून तो वाद मिटला. तो सांगते तुम्हाला मी 2020ला वगैरे तो संपला त्यांचा वाद. म्हणजे मेडिएशन 20 वर्षात त्यांनी त्या केससाठी किंवा स्वतःवर हा कितीतरी पैसे खर्च घालवले केले. असेल बे, तेवढ्या पैशात त्यांची 10 गुंठे जमीन जागा आली आली असती. असती त्यांना. पण नाही, तुझ्या हद्दीवरून ते एवढे इंच जागेवरून एवढे ते नाही. मग शेवटी समजून सांगायला लागलं त्यांना की मग बरोबर. मी पण म्हटलं की वकील म्हणून बोलत नाही मी तुमच्याशी, पण माणूस म्हणून बोलते, त्या दृष्टीने प्रयत्न करा ना. आधी बेसिकली तुम्हाला हे प्रकरण संपवायचं काय हे आधी ठरवा मनाशी. करेक्ट. हे प्रकरण संपवायचं आहे का, मग तेव्हा तुमची तयारी असेल 2 पक्षकारांची तर ठीक आहे, नाही तर आम्ही नुसतं बोलून उपयोग काय. बऱ्याच वेळा टेंडन्सी त्यांची अशी झालेली हा, असते मग की ती ठीक आहे, सुद्धा मला- त्यांना थोडं आपण आपल्या भाषेतून, म्हणून मेडिएशनचं मेडिएटर हेच त्यांना सांगतं की बरोबर. चांगलं काय वाईट काय, Correct. त्याच्यामध्ये तुमचं आयुष्य सुधारतं, तुम्हाला फेऱ्या वाचतात, सगळ्याच तुमचा गोष्टी पैसा बरोबर. वाचतो, शिवाय तुम्ही मेंटली सुद्धा हे राहतात. Stable आणि राहणार. दुसरं असतं की तिथं कोर्टामध्ये तुमच्या बाजूने झालं ए पक्षकाराच्या, तर बीला वाटतं की माझ्यावर अन्याय झाला. हो, पण कोर्ट जे देतं, कोर्ट कोणावर अन्याय नाही करत. बरोबर. तुमचे कागदपत्र जे द्याल, तुमचे पुरावे द्याल, त्याप्रमाणे कोर्ट तुम्हाला निकाल देतं. बरोबर आहे. मग तो एखाद्याला न्याय वाटतो, एकाला अन्याय वाटतो, वाटतो. बरोबर. असं आहे. म्हणून कोर्टाने माझ्यावर अन्याय केला असं आपल्याला म्हणता येणार म्हणता नाही, येणार नाही. कारण त्यांच्यासमोर निकाल. मग तुम्ही मेडिएशनमध्ये, लोक न्यायालयामध्ये जर तुम्ही तुमची प्रकरणं तडजोडीने मिटवलीत तर तुम्हीच तुम्हाला न्याय देताय. करेक्ट आहे. तुम्ही आणि लोक न्यायालय आणि मेडिएशन मधल्या निकाल जे तडजोड होते त्याच्यामध्ये अपीलाची तरतूद नाही. अपील नाही होत त्याच्यावरती. बरोबर. मग हे तुम्हाला फायनल डिसिजन तुम्हीच तुम्हाला देताय ना. बरोबर आहे. दोन्ही पक्षकार एकमेकांना निकाल देत, म्हणजे न्याय देत आहेत ते शेवटी. खूप चांगला ऍक्च्युली मार्ग आहे असा ना हा mediation. अत्यंत चांगला मार्ग आहे. खरंय, म्हणजे कन्व्हिन्स करणं लोकांना कठीण जातं, पण एकदा कन्व्हिन्स झालं की ते सॅटिस्फाय होऊन जातात. कारण ज्या गोष्टींना फक्त टेंडन्सी किंवा याच्यावरती बेस असतात, इगोवर बेस असतात, त्या सहज याच्यातनं सहज सुटू होतात शकतात. ना, सहज खूप होतात. चांगली गोष्ट आहे ही बघायला म्हणजे गेलं. हे 2 खूप चांगले मार्ग आहेत. मेडिएशन, लोक न्यायालय, लोक बरोबर. अदालत वगैरे खूप चांगले जे आहेत. Correct आहे. बँकेचे वसुलीचे दावे असतात, हो हो. ते सुद्धा लोक न्यायालयामध्ये बँक हे करून तुम्हाला सवलत देऊन काहीतरी तुमची भरायची तयारी तुम्ही ठेवली. दाखवली तर. कर्ज घेतलेलं आहे तुम्ही, ते काय बरोबर. तुम्हाला फेडायला तर पाहिजे. पण बरोबर. कुठेतरी तुमच्या आर्थिक अडचणी असतात, लोक न्यायालयामध्ये हे वाद मिटवले जातात. 138च्या केस असतात, त्या लोक न्यायालयामध्ये मिटवणं सोपं जातं. बरोबर. असं आहे. बरोबर. मॅडम, आणि सगळ्यात मोठा एक विषय असतो आपला, हे जे काय म्हणतात फारकतीच्या ज्या केसेस असतात, बरोबर, ती याच्यात तुम्ही बरेचसे बघितलेले असतील व त्याच्यात मूळ कारण बऱ्याच वेळा कॉमन काहीतरी असेल. असं कुठलं काही तुमच्या नजरेत आलंय कधी? असतं क्षुल्लक कारणावरनं लोक वाद करत असतात. म्हणजे बरोबर. कुठेतरी काही वेळेला एज्युकेशनचा प्रॉब्लेम येतो, त्याच्यावरून होतात की बरोबर. एज्युकेशन एकाचा खूप हाय असतं, एकाचं कमी असतं. त्याच्यामुळे कौटुंबिक आई वडिलांचा इंटरफेरन्स असतो मुलींच्या आयुष्यामध्ये, हो, हो. त्याच्यामुळं काही वेळेला वाद होतात. बरोबर. असं बरोबर. आजकाल म्हणजे कसं आहे की सगळ्यांना फास्ट लाईफ आणि इझी मनी बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींमुळं आता मुलींना सुद्धा चांगले चांगले पगार आहेत, बरोबर. चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये चांगले जॉब आहेत. हम्म. मग थोडं त्यांचं कुटुंबाकडं म्हणजे कौटुंबिक हे बघणं हम्म. हे त्यांचं थोडं कमी झालेलं आहे. मग मगाशी म्हटलं असं ऑनलाईन ऑर्डर करा. बरोबर. आजकाल पुण्यामध्ये मी ऐकलं असं की किचनलेस फ्लॅट Kitchenless flat मिळतात मिळतात. हो हो. आता चालू आहे. मग Correct. उपयोग काय त्यांचा? म्हणजे शेवटी तुम्ही आज तुमच्याकडे पैसे आहेत ते तुम्ही बाहेरून मागवाल, हे करणार, फास्ट फूड खाल, त्याचा परिणाम शेवटी अल्टिमेट तुमच्या बॉडीवर होतोय ना. मग आता जसं आता आपण मगाशी म्हटलं सुरुवातीला की जसं आज तुम्ही एवढं प्रोफेशनल असून सुद्धा तुमचं घर तुमच्याशिवाय तुम्ही हलवू देत नाही कुठल्या गोष्टी, स्वतः त्याच्यात इंटरफेअर्स करता. तर आता जसं तुम्ही मगाशी म्हटलं की शिकलेल्या मुली बऱ्याचशा की ज्यांना चांगला जॉब आहे वगैरे, पण त्यांना ते घरातले ते गोष्टी ऍक्च्युली त्यांना ते तसं घरात पण तुमचं हे झालं. जसं मला माझ्या आईने सांगितलं होती की तुला स्वयंपाक हा आलाच पाहिजे, तुला हे आलं, आणि नुसतं आला पाहिजे नाही, तो शिस्तबद्ध आला पाहिजे. ओके. म्हणजे भाकरी करताना ती जर वेडी वाकडी झाली, पोळी करताना ती वेडी वाकडी झालीच कशी, ती गोलच आली पाहिजे. हे जर सुरुवातीपासून तुमच्याकडे जर असेल ना, तर ते आजकाल मुलींना ती शिक्षा वाटते. आई वडील जे सांगतात ती त्यांना शिक्षा वाटते किंवा त्यांना ते पटत नाही. काही वेळेला आई पण असं मुलींना सांगते की नको, ठीक आहे ती अभ्यास करते ना, मग तिला घरातली कामं नको.
बरोबर. अशा गोष्टींमुळे मग पुढे गेल्यावर जर त्यांना जमलं नाही आणि मग तिकडून दोष दिला तर त्यांची काही चूक नाही चूक ना. नाही, बरोबर. असं आहे. म्हणजे आपण एक्सपेक्ट करतो की हां. मुलांना यायला पाहिजे, ठीक आहे, तसं दोघांना यायला हवं. आलं पाहिजे, बरोबर, म्हणजे दोघांना असं. यायला हवं, बरोबर आहे. तेच तर म्हणजे हा एक मुद्दा बराचसा तुम्हाला सतत जाणवत असेल ना व्हिडिओच्या बाबतीतला येणार. हा होतं काय अंडरस्टँडिंग किरकोळ काहीतरी वाद असतात. आता ते मोबाईल आलेत त्याच्यामुळे मोबाईलचं ते चॅटिंग आणि हे हो, हो. मध्ये संशय घेणं हा एक विषय बरोबर, येतो. बरोबर. आणि इझिली तुम्ही कोणालाही अवेलेबल असता ना. करेक्ट. मोबाईलमुळे असेल, जुने मित्र मैत्रिणी असतात त्यांच्याशी बरोबर. आपले कॉन्टॅक्ट असतात. Correct. भले काय त्यांचं काय नसेलही पण कुठेतरी माणसात शंका येते ना. बरोबर. दिवसभर मोबाईल घेऊन बसता तुम्ही, बरोबर, काय बरोबर. कशाला ना. ज्या गोष्टींमुळे आपल्याला त्रास होतोय त्या गोष्टी बाजूला ठेवा असं माझं मत. एक्झॅक्टली. म्हणजे सिंपल गोष्टी हां, आहेत. साध्या त्या गोष्टी तुम्ही आहेत तुमच्या ना. लाईफमध्ये तुम्ही फक्त तुमच्या इम्प्लिमेंट ह्याच्यात तुम्ही करायचे. करू शकता. त्याच्यामध्ये वाद होतोय ना मग बाजूला सारा ना. ज्या गोष्टीमुळे वाद होत नाही तिकडे जायचंच नाही आपण. करेक्ट आहे. बऱ्याचशा म्हणजे हा जो असं. त्रासदायक जो आपण बऱ्याच वेळा म्हणतो की हा मार्ग त्रासदायक कायद्याचा वगैरे, पण ऍक्च्युली तुमच्यासाठी इझी आहे जे तुम्ही स्वतः कठीण करून पूर्वी घेता. कसं होतं की समजा मुलींना जरी काय त्रास झाला तरी आई वडील सांगायचे नाही नाही तू तिथे ऍडजस्ट करून राहा. किंवा तू असं काय नसतं आम्ही पण असे दिवस काढ तुला राहायला पाहिजे किंवा. बरोबर. आता तसं सांगितलं जात नाही. ठीक आहे बरोबर. तुला त्रास होते ना तू ये निघून. हो. म्हणजे कायद्याचा चांगल्यासाठी वापर करायच्याऐवजी गैरवापर पण केलेला दिसतोय केलेला ना. दिसतो. ये मग आपण त्यांना बघू काय करायचं ते केस करू असं करू तसं खरं, करू खरं. असं हे नाही. कुठंतरी बरोबर. आपले पण बाजू चुकते का आपणही आपल्या मुलांना समजावून सांगायला पाहिजे. बरोबर. सगळ्या गोष्टी ह्या केल्या पाहिजे. करेक्ट आहे. असं मग आता कायद्याचं मॅडम आपण जसं म्हणतो ना की बऱ्याच वेळा गैरफायदा घेतला जातो. ते गैरफायदा घेतला जातो याच्याबद्दल काय तुम्ही थोडा प्रकाश टाकाल त्याच्यावर? गैरफायदा म्हणजे असंच की आता ठीक आहे आपण म्हणतो ना की एखादी पोटगीची केस असेल किंवा मग खरोखर ज्या स्त्रियांना एखाद्या नवऱ्यानी कुठलाही संयुक्तिक कारणाशिवाय म्हणजे त्याचा त्याग केलाय सोडून दिले तिला बघितलंच नाही. म्हणजे समजा लग्न करून आणलंय इथं ठेवलंय तो मुंबईत कुठं निघून गेला तो कधी बघतच नाही इकडे येऊन. ती काय करते काय नाही बघत नाही असं. मग म्हणजे असं आहे 5-5, 6-6 वर्ष येऊन बघत पण नाहीत की आपली बायको जिवंत आहे मेली आहे काय बघत नाही. मग हा थोडक्यात झाला की निग्लिजन्स झाला ना त्याचा. निग्लेक्ट त्यांनी केलं तिला. मग त्या आपण ठोकून त्यांना सांगितलं की अगं आपण त्यांच्यावर केस करूया तुझ्या खाण्यापिण्या तरी त्या तयार होत नाहीत काही वेळेला. म्हणजे त्या तसंच त्या ह्याच्यात राहतात अन्याय तसाच तो सहन करत राहतात. आणि काही याच्यामध्ये की मुद्दामून तुम्हाला त्रास द्यायचा क्षुल्लक काहीतरी घरात किरकोळ कारणं वाद झालेले असतात. मग ती येणार माहेरी आली मग चल तिला कोणतरी सांगतं की नाही तू केस कर ह्याला आपण धडा शिकवूया. ही जी भावना आहे ना ही कमी झाली पाहिजे. बरोबर आहे. बरोबर. खरं. तुम्ही असं त्यांना म्हणजे आहे कायदा म्हणून चला त्यांच्यावर केस करा हे चुकीचं आहे. बरोबर. खरोखर ज्याच्यावर अन्याय झालाय त्यांच्यासाठीच ह्याचा जो कायद्यात तरतुदी केल्या त्याचा वापर करावा असं माझं मत आहे. उगाच असतो आपल्याकडे बघत नाही म्हणजे हे करत नाही किंवा क्षुल्लक कारण आहेत असं नाही. बऱ्याच गोष्टी आहेत ना जसं कोर्टात जाऊन मेडिएशन करण्यापेक्षा तुम्ही गाव लेवलला सुद्धा बसून तुमच्या नात्यात कुठंही गाव बाजार न होता तुम्ही तुमच्या नात्यात बसून तुम्ही त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता ना. पण ते तसं करत नाहीत. त्या काही लोकांना कोर्टात जाऊन केस दाखल करणं म्हणजे भूषण वाटतं थोडं म्हणजे आम्ही काहीतरी वेगळं करतोय तसं नाही होता का. मग कारण हे फॅमिली रिलेशन्स असतात हे तुम्ही कोर्टात गेल्यावर ना कुठंतरी मग तो सुद्धा म्हणतो ना माणूस समोरचा की माझ्यावर केस केले ना मग मी बघतो काहीतरी. म्हणजे कुठंतरी असं थोडी मेंटॅलिटी माणसाची बदलते. मला एक या गोष्टीत कमाल वाटली मॅडम की बघायला गेलं तुमचा पेशा वकिली पेशा बरोबर. तर वकिली पेशाची व्यक्ती जर त्याचं की ठीक आहे माझ्याकडे येऊ देत असं आपलं लोकांच्या डोक्यात असतं. पण तुम्ही स्वतः सांगतायत किंवा की हे मार्ग तुम्ही निवडा. आमचा पहिला प्रयत्न तोच असतो. हे सांगतायत पहिला प्रयत्न तोच असतो की तुमचं तुम्ही व्यवस्थित बघा. आयदर कसं आहे तुम्ही एकत्र राहा किंवा मग तुम्ही सेपरेट व्हा. बरोबर. असं आहे. ह्या गोष्टींसाठी जास्त प्रयत्न करायला पाहिजे. आता हा सगळा बघायला आपल्या सिव्हिल केसेस वगैरे अशा आहेत तर क्रिमिनल केसेस याच्यापेक्षा वेगळ्या कशा घडतात मॅडम? काय वेगळं असतं? ऍक्च्युली कसं असतं आता म्हणजे असं असतं ना की तो आरोपी आहे मग त्याचं तुम्ही कसं त्याच्याशी हँडल करता. बेसिकली तो मुळातला आरोपी नसतो. जसं त्याची मेंटॅलिटी मुळातली तो एखाद्यानी समजा एखाद्याचा मर्डर केस मधला असेल किंवा
चोरीच्या केसमधला असेल किंवा मारामारीच्या केसमधला असेल, तर तो काय बॉर्न क्रिमिनल नसतो. बरोबर. काहीतरी त्याच्या बाबतीत घडलेलं असतं, चुकीचं घडलेलं असतं. मग ते प्रत्येकाचे सर्कमस्टन्सेस वेगळे असतात किंवा चुकून घडलेला असतो एखाद्याच्या हातून. बरोबर. तो काय असा पर्पजली तुम्हाला मारायचंय म्हणून चुकून घडलेलं असतं. काही वेळेला सडन प्रोवोकेशन काहीतरी असं झालेलं असतं की त्याच्यामुळं जरी तो वकिलांकडे आला, अगदी लेडी वकील असेल किंवा, तर त्याला त्याच्यातून बाहेर पडायचं असतं. बरोबर. त्यामुळं तो असा नाही तुमच्या वकिलांवर किंवा त्याच्यापासून भीतीचं काय कारण बाळगण्याची काय नसते, त्याला त्याच्या केसमधनं बाहेर पडायचं असतं. ओके. त्यामुळे तो असं तो क्रिमिनल आहे, मग त्याच्याशी आपण कसं बोलायचं काय, असं काय प्रश्न येत नाही. त्याची केस काय, आपण तेवढं केस पुरतं माहिती घ्यायची, तेवढं हे गेलं, विषय संपला, असं हे आहे काय. आणि त्यातून आपल्याला कळतं की बा हा व्यक्ती जरा वेगळं काहीतरी ह्याच्यामध्ये वेगळं बिहेवियर आहे, आपण तुम्ही सोडून देऊ शकता ना केस. ओके. त्याच्यात असं वेगळं आणखीन काय चॅलेंज असं तुम्हाला कधी आजपर्यंत फेस करायला लागलेलं नाही, कुठले चॅलेंजेस वगैरे? कसं तुम्ही जसं त्याच्याशी कसं वागताय, कसं बोलताय, असं आहे. तोच बिचारा ऑलरेडी अडकलेला असतो, त्याच्यावर कुठले तरी आरोप, काही वेळेला खोटे आरोप असतात, अडकलेला असतो, त्याच्यातनं त्याला बाहेर सुटायचं असतं. त्यात समजा आपल्याकडनं आणखीन जर विचित्र त्याला ट्रीटमेंट भेटली तर हे होतं असं, आणखीन त्याला त्याच्या कलेनी घेऊन त्याप्रमाणे तो माहिती घेऊन त्याप्रमाणे हे करायचं. एकदा माहिती घेतली की काय फार एवढं हे येत नाही असं. बरोबर. मग ह्या सगळ्या केसेसमध्ये असं कधी तुम्हाला कुठली काही केस जाणवले की ओके की ही केस खरोखर किचकट होती वगैरे अशी, की असतात किचकट? हे कुठलं एखादं उदाहरण आठवतं त्यातलं? नाही तसं काय, तसं कुठलं विशेष नाही. ओके. बरं, त्या केसेसमध्ये आणि ह्या केसेसमध्ये जी काही प्रोसेस आहे ती पण सगळी सेमच असते ना? हा, क्रिमिनलची असते ती प्रोसिजर वेगळी आहे, ती क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे जाते. अच्छा. आणि सिव्हिलची असते ती सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणे जाते. ओके. त्याच्यात फरक, दोन्ही कोड वेगळे आहेत त्यांचं सगळं. ओके. आणि मॅडम ह्या सगळ्यामध्ये आता तुम्ही जसं म्हणतात वगैरे की याच्यात काही विशेष तुम्हाला चॅलेंज आलेले नाही, बरोबर, ठीक आहे. आणि सिव्हिलमध्ये पण ह्या बऱ्याच गोष्टी घडतात, आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला पण तुमचं घर चालवणं वगैरे, तर कुठेतरी मेंटली तुम्हाला काही गोष्टी डिस्टर्बिंग होतात ना. अभ्यास नाही झाला, उद्या केस चालायची आहे, मग अभ्यास करायला लागतो, मग ते थोडं होतं, डिस्टर्ब होतं थोडं. कारण ह्या सगळ्या गोष्टीचा बऱ्याच वेळा आपल्यावरती प्रभाव खूप पडत जातो, आपल्या कामाचा. खूप गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडणं किंवा आणखी चिडचिड होणं हा भाग खूप होत असतो. कारण आमच्यासाठी ना, म्हणजे वकील जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आमच्या डोळ्यात एक वेगळी हे असते की कमालीचा अगदी म्हणजे कॉन्फिडन्स व्यक्ती. अभ्यास असल्याशिवाय तुम्ही प्रिपेअर असल्याशिवाय तुम्ही उभं राहू शकत नाही कोर्टात. बरोबर आहे, बरोबर. फुल तुम्ही कॉन्फिडन्स पाहिजे, प्रत्येक कागदावर तुमची मास्टरी असली पाहिजे की ह्या कागदात काय आहे, त्याच्या अगदी वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत कुठला शब्द आहे, काय आहे, आणि त्याचा वापर आपण कसा करायचा आहे, सगळं तुम्हाला व्यवस्थित त्याची मास्टरी असली पाहिजे. तुमच्या ब्रीफवर तुमची मास्टरी असली पाहिजे, फॅक्ट्सवरती मास्टरी असली पाहिजे. बरोबर. म्हणजे इतकं बारकावे त्याच्यात तुम्हाला सगळे शोधत राहायला लागतात. हे तुमच्या लाईफमध्ये पण बारीक सारीक उतरत असेल ना मॅडम, सगळ्याच गोष्टी उतरतात, तसं थोडं येतं. मग कधी घरात कधी असं तुमचं त्या बाबतीत धाक बाळगला गेलं मुलांकडे? नाही, होतं कधी कधी चिडचिड होते. हे लोक म्हणतात नेहमी, तू आमचा उलट तपास घ्यायचा नाही म्हणे घरात, असं होतं. आम्हाला क्रॉस नाही करायची वगैरे, असं तू काय पक्षकारांशी बोलतेस का वगैरे, इथं बोलतेस, असं होतं कधी. म्हणजे बरेचदा मुलगाच माझा म्हणतो, आई तू जसं कोर्टात बोलतेस इथं बोलायचं नाही म्हणाले, असं. मी म्हटलं आता तू जेव्हा घ्यायला सुरुवात करशील सगळ्या, तेव्हा तुझ्या लक्षात येईल काय असतं. तुमचा मुलगा पण तो आता झाला, हायकोर्टला प्रॅक्टिस करतोय, तो तिकडे सुरू केली ते. मग त्याच्यात काही चेंजेस तुम्हाला जाणवतात का आता? नाही, अजून काय नाहीये, अजून तरी नाही, अजून वेळ जायचा. अजून. बरोबर. ठीक आहे मॅडम, खरंच खूप छान वाटतं तुमच्याशी गप्पा मारून, आणि बऱ्याच गोष्टींची उकल केली तुम्ही, कारण बऱ्याच गोष्टी आमच्यासाठी गुलदस्त्यात होत्या अजूनपर्यंत, आणि छान वाटलं या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं ऐकून. आमच्या ज्ञानात बरीचशी भर पडली, आणि पुन्हा अजून आम्हाला तुम्हाला वरवरच्या सगळ्या पायऱ्यांवर जाताना बघायला आवडेल, आणि ह्याच सगळ्या नोटवरती तुमच्याकडनं रजा घेतो. पण पुन्हा कधीतरी इच्छा असेल की अजून काही डिटेल्स गोष्टींबद्दल आपण गप्पा मारूयात. ठीक आहे, धन्यवाद परत एकदा. मंडळी, ह्या होत्या सीमा मॅडम. यांच्याकडनं आज आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती भेटली.
आणि अशीच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या मातब्बर लोकांकडनं आपण अजून माहिती घेणार आहोत, आपलं ज्ञानार्जन करणार आहोत. आणि तोपर्यंत आपण बघत राहायचं आहे द गझाली शो.